चॅनेलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, संख्यांचा विचार करताना खूप काही कल्पना आपण पाहिल्या आणि संख्यांची अमर्यादता आपल्याला कळावी म्हणून आपण गेल्या व्हिडिओमध्ये रेषेचीही कल्पना पाहिली. रेषा ही खूप लांब आहे आणि त्यामध्ये किती लांब आहे याच्यामध्ये अनंत ही कल्पना गणितामध्ये आली. त्यामुळे खूप मोठा, खूप लांब याच्यासाठी अनंत ही कल्पना आपण पाहिली. पण खूप लहान ही सुद्धा कल्पना आपल्याला कळली पाहिजे, माहिती असली पाहिजे. त्याच्याशिवाय संख्या प्रणालीचा विस्तार होणार नाही. आणि याच्यासाठी पूर्वीच्या काळातल्या गणितींनी खूप मोठा विचार केला. नुसत्या भारतातल्या नाही, जगातल्या लोकांनी सुद्धा खूप मोठा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्या त्या ठिकाणी त्यांनी गणिताची प्रगती केली, गणिताचा उपयोग केला. पण त्यात काहीतरी मर्यादा यायच्या आणि याच्यात विकास व्हावा याच्यासाठी त्या काळी, प्राचीन काळी असे अनेक देशातले गणिती एकत्र जमायचे, चर्चा करायचे आणि आपलं गणितातलं ज्ञान हे दुसऱ्याला द्यायचे. दुसऱ्याचं ज्ञान ते ऐकायचे आणि त्याच्यामुळं गणिताची प्रगती जगामध्ये झाली. जसे आपण देवनागरी लिपीमध्ये 1 2 3 4 काढतो, आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये 1 2 3 4 काढतो, तसं रोमन लिपीमध्ये सुद्धा 1 2 3 4 साठी अनेक खुणा आहेत. उदाहरणार्थ मी या ठिकाणी काही खुणा दाखवतो आणि त्यांनी संख्या कशा लिहिल्यात हेही थोडंसं दाखवतो. तुम्हाला कल्पना यावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. इथं एकासाठीची ही खूण आहे, इथं 5 साठीची ही खूण आहे, इथं 10 साठीची ही खूण आहे, इथं 100 साठीची ही सी सारखी खूण आहे. अशा प्रकारच्या खुणांचा वापर करून त्यांनी त्यांची संख्या प्रणाली तयार केली. आणि मग 12 ही लिहायची झाली तर 10 आणि त्याच्या पुढे 2 रेघा, ही 10ची खूण, ही 12 म्हणजे 12ची खूण ती झाली. इथं 213 मी पुढे लिहिलेत. 200 साठी सी दोनदा लिहिलाय, नंतर पुन्हा 10 साठी एक्स लिहिलाय आणि पुन्हा त्याच्या पुढे 3 उभ्या रेघा ओढल्यात, त्यामुळे ती संख्या 213 झाली. अर्थात याच्यामध्ये खूप नियम आहेत की एखाद्या मोठ्या संख्येच्या अगोदर जर लहान संख्या असेल तर ती त्यातनं वजा करायची वगैरे. एखादी प्रत्येक चिन्ह हे जास्तीत जास्त 3 वेळा वापरायचं, अशा त्याच्यामध्ये खूप नियम आहेत. पण प्रश्न असा यायचा की अशा पद्धतीनं लेखन केलेल्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे करता येणं अडचणीचं व्हायला लागलं, खूप जिकिरीचं व्हायला लागलं. सहजासहजी ते करता येत नव्हतं आणि म्हणून याच्यासाठी गणिती खूप प्रयत्न करत होते. त्यात भारतातल्या गणितीचा खूप मोठा सहभाग आहे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, गणिताच्या इतिहासामध्ये आर्यभट्टांनी थोडीशी काहीही नाही याच्यासाठीची कल्पना मांडली होती. परंतु यासाठी चिन्हाचा वापर, शून्य या चिन्हाचा वापर करणारा जगातला पहिला गणिती हा भारतातला आहे. त्याचं नाव ब्रह्मगुप्त आहे आणि त्यांनी गणिताचा पहिल्यांदा गणितामध्ये शून्य या कल्पनेचा वापर केला आणि इसवी सन 595 साली शून्य वापरलेल्याचा पहिला पुरावा मिळाला. सानखेडा ताम्रपटावर शून्य वापरलंय हे जगाला पहिल्यांदा कळलं. हा ताम्रपट भारतामध्ये. आता शून्य हा ब्रह्मगुप्तानं हे चिन्ह वापरलं
आणि दशचिन्ह पद्धतीमध्ये त्याचा वापर त्यांनी केला, तर आपण पाहिला की 0 ही पहिली एक अंकी लहानात लहान संख्या आहे. अर्थात पहिल्यांदा जन्म एकाचा झाला, काहीतरी असल्याशिवाय काही नाही हे कसं सांगायचं, हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. गणितामध्ये व्यवहाराला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक माणसाला कळला आणि त्यांनी एकासाठी चिन्ह तयार केलं आणि मग विषय असा आला की एकातनं एक वजा केला तर काहीच राहत नाही, अभाव तयार होतोय, अभाव निर्माण होतोय. आणि मग हे कसं सांगायचं याच्यासाठी त्या काळात मित्रांनो, गणिताचा विचार करताना कुठल्याही गोष्टीचा इतिहासाचाही विचार करताना आपण त्या काळात जायला शिकलं पाहिजे. इसवी सन 595च्या अगोदरचा काळातला विचार केला तर ही शून्याची कल्पना ब्रह्मगुप्ताची खूप नाविन्यपूर्ण होते. आणि दरवर्षी जशी ते गणिती सगळे एकत्र यायचे तसे एका वर्षी भारतामध्ये हे ग्रीक, रोमन, ज्यू, अरब आणि भारतीय गणिती एकत्र आले होते. आणि त्या सभेमध्ये ब्रह्मगुप्त उठला आणि त्यांनी सांगितलं, काहीच असणं नाही, अभाव असणं, याच्यासाठी मी एक संख्या शोधून काढलेली आहे. त्या संख्येचं नाव 0 असं आहे. आणि ही कल्पना सगळ्या जगातल्या गणितीने ऐकल्यानंतर गणिती एकदम ओरडलेच खरं तर, किंचाळलेच खरं तर, की काही कल्पना आहे, आम्हाला सांगा ती कल्पना. आणि मग त्या ब्रह्मगुप्तानं ते शून्याची कल्पना मांडली की माझ्याजवळ 2 आंबे आहेत, त्यातला मी 1 आंबा दिला तर माझ्याजवळ किती आंबे शिल्लक राहतील? 1 आंबा शिल्लक राहील. दुसरा एक माझा मित्र आला, त्यालाही 1 आंबा दिलात तर आता माझ्याजवळ किती आंबे शिल्लक राहतील? गणिताच्या दृष्टीनं किती आंबे शिल्लक राहतील असा प्रश्न आहे. काहीच राहिले नाहीत हे आपण व्यवहारात म्हणतो, पण गणिताच्या भाषेत माझ्याजवळ काहीच आंबे शिल्लक राहिले नाहीत हे कसं सांगायचं? तर माझ्याजवळ आता जे आंबे शिल्लक राहिले त्याच्यासाठी मी 0 याचा वापर केलाय आणि ते शून्याचं चिन्ह आपण जे नेहमीचं 0 काढतो त्या पद्धतीनं शून्याचा वापर त्यांनी त्या जगातल्या गणितींना सांगितला आणि त्याच्यानंतर संख्या प्रणाली तयार झाली. संख्या प्रणाली, दशचिन्ह पद्धत, संख्या प्रणाली त्याच्यानंतर निर्माण झाली. मित्रांनो, त्यावेळेला ब्रह्मगुप्तांनी या शून्याच्या बाबतीत खूप चांगली माहिती सांगितली खरं तर, की 0 ही अशी संख्या आहे की ती कोणत्याही संख्येत मिळवली तर त्याची किंमत बदलत नाही. म्हणजे माझ्याजवळ 5 रुपये आहेत आणि माझ्या मित्रानं मला 0 रुपये दिले तर आता माझ्याजवळ किती रुपये झाले? व्यवहाराच्या दृष्टीनं जरा हे वाक्य अडचणीचं वाटतं, परंतु ते गणिताच्या भाषेत सांगता येते की मला म्हणजे त्यानं काहीच रुपये दिले नाहीत, 0 रुपये दिले. 0 रुपये दिले म्हणजे काहीच रुपये दिले नाहीत, हे व्यवहारातला त्याचा अर्थ झाला. तसंच माझ्याजवळ 10 रुपये आहेत आणि मी त्यातले 0 रुपये माझ्या मित्राला दिले तर आता माझ्याजवळ किती रुपये राहिले? हेही त्यांनी त्या सगळ्या गणितींना पटवून दिलं. आणि त्याच्यामुळं मी 0 रुपये दिले तर माझ्याजवळ आहे तेवढेच रुपये राहिले. आणि ही नाविन्यपूर्ण कल्पना तिथं जगातल्या आलेल्या गणितींना इतकी आवडली की त्यांच्या डोक्यामध्ये वादळ निर्माण झालं गणितासाठी. त्यांनी पुढची कल्पना मांडली की ही 0 ही अशी संख्या आहे की तिनं कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर 0 येतं. म्हणजे उदाहरणार्थ 5 गुणिले 0, आणि हे त्यांनी समजून सांगितलं असणार त्या काळात की 5 गुणिले 2 ची किंमत 10 येते, कारण 5 2 वेळा घेतला जातो. 5 गुणिले 1 ची किंमत 5 येते, कारण 5 हा एकदा घेतला जातो. आणि 5 गुणिले 0 म्हणजे 5 0 वेळा घेतला जातो, म्हणजे 5 हा घेतलाच जात नाही, त्यामुळे त्याची किंमत 0 येणार. आणि त्यामुळे तर त्यावेळेचेच ते सगळे जगातले गणिती स्तिमित झाले. किती सुंदर कल्पना आहे खरं तर. यामुळं गणिताला खूप मोठा अवकाश निर्माण झाले खरं तर. पण त्यांनी जो चौथा नियम सांगितला त्या काळात,
तो म्हणजे शून्यानं कोणत्याही संख्येला भागलं तर शून्य येतं असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि याच्यामुळं खूप गणितींच्या लोकांमध्ये विचारांमध्ये वादळ निर्माण झालं. ही कल्पना त्यानं आता आपण म्हणतो चुकीची सांगितली म्हणून, पण त्यावेळेला त्याने ती मांडली की 15/0 ह्याची किंमत 0 येते, अशी त्याने ती कल्पना मांडली. पण आता त्याचा अर्थ जरा वेगळा आहे. आता तुमची अशी भावना झाली असेल की मग ह्याचं उत्तर किती येणार, 0ने भागलं तर काय होणार? तर त्यासाठी जरा थोडंसं व्यवहारातलं उदाहरण दिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की भागणे याचा अर्थ ज्यानं भागणे त्याचे समान भाग करणे असा अर्थ आहे. उदाहरणार्थ, माझ्याजवळ 15 गोळ्या आहेत आणि मी एकेकाला 2-2 गोळ्या द्यायचं ठरवलं तर मी जास्तीत जास्त किती जणांना 2-2 गोळ्या देऊ शकेन? तर त्यातनं 2-2चे 7 गट तयार होतील आणि मग 14 गोळ्या वाढल्या जातील आणि 1 गोळी शिल्लक राहील. ह्याला आपण बाकी म्हणतो. ह्याला आपण बाकी म्हणतो. आता माझ्याजवळ 12 गोळ्या आहेत तर मी जर समजा एका-एकाचा गट केला तर असे एका-एकाचे 12 मध्ये किती समान गट होतील? तर 12 गट होतील. म्हणजे आपण एक गोळी द्यायची ठेवू तर 12 जणांना देता 13व्याला देता येणार नाहीत कारण गोळ्या शिल्लक राहणार नाहीत. म्हणून 12/1चं उत्तर 12च येतं. आता याच्या पुढं माझ्याजवळ 12 गोळ्या आहेत तर मी एकेकाला 0-0 गोळ्या दिल्या, गणिताच्या भाषेत दिल्या. मुळात आपण गोळी देत नाही, परंतु गणिताच्या भाषेत जर असं म्हटलं की बऱ्याच जणांना थोडंसं दिल्या म्हणतात तर काहीच नाही कसं काय. तर ही गणिताची ही एक भाषा आहे. ही समजणं, त्याच्यावरनं तर्क करणं हे गणिताचं खरं तर एक मोठं वैशिष्ट्य आहे. तेव्हा माझ्याजवळ 10 गोळ्या आहेत आणि मी एकेकाला 0-0 गोळी दिली तर मी जास्तीत जास्त किती जणांना गोळ्या वाटू शकेन? असा ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला मी दोघांना दिल्या 0-0 गोळ्या तरी माझ्याजवळ 12च राहणार. 12 जणांना दिल्या तरी माझ्याजवळ 12च गोळ्या जाणार, म्हणजे अजून मला गोळ्या वाटता येणार. मग मी 120 जणांना गोळ्या दिल्या, 0-0 गोळ्या दिल्या तरी माझ्याजवळ 12च गोळ्या राहणार. मी 1715 लोकांना गोळ्या वाटल्या 0-0 तरी माझ्याजवळ 12च गोळ्या राहणार. आणि मग मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना गोळ्या वाटल्या, 0-0 गोळ्या वाटल्या तरी माझ्याजवळ 12च गोळ्या राहणार. मी भारतातल्या सगळ्यांना 0-0 गोळ्या वाटल्या तरी माझ्याजवळ 12च गोळ्या राहणार. आणि मग इथं आता थोडीशी आपल्याला तर्क खूप ताणला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की 12 गोळ्या आहेत आणि 0-0 गोळ्या मला किती जणांना वाटता येतील? किती जणांना वाटता येतील? मग आपण म्हणणार खूप जणांना वाटता येतील. मग खूप जणांना वाटल्यानंतर गोळ्या शिल्लक राहतील का? शिल्लक राहणार, 12च्या 12 शिल्लक राहणार, म्हणजे अजून खूप जणांना वाटता येतील. मग अजून किती? अजून खूप जणांना वाटता येतील. आणि मग इथं थोडंसं आता अनंत ही संकल्पना आपल्याला माहीत आहे. मग अनंत लोकांना वाटले तरी सुद्धा 0 गोळ्या वाटता येतात. याचा अर्थ असा होतो की 12/0 ह्याचं उत्तर अनेक असू शकतं. आणि म्हणून गणितामध्ये 0नं भागणं हे वर्ज्य मानलेलं आहे. आपल्याला हिरवी मिरची खाल्ली तर पोटात दुखत असेल तर डॉक्टर म्हणतात तुम्ही हिरवी मिरची खायचं वर्ज्य करा, म्हणजे पोटात दुखणार नाही. तसं गणितामध्ये 12/0ला जर 0 हा अर्थ दिला तर अनेक अगणिती निष्कर्ष मिळतात. आपल्याला काही सिद्ध करता येतं, खरं तर काही सिद्ध करता येतं. 12/15 सुद्धा सिद्ध करता येतं. उदाहरणार्थ 12x0 = 15x0 हे आपल्याला गणितातला नियम, हे गणितातलं समीकरण आहे. मग 12x0 = 15x0, 12चं पक्षांतर केलं तर 12 = 15 × 0/0 असं येणार.
आता पुन्हा गणिताच्या नियमानुसार एखाद्या संख्येला त्या संख्येनं गुणलं तर 1 येतं. भागलं तर 1 येतं. मग 12 बरोबर 15 गुणिले 0 भागिले 0. 0 भागिले 0 म्हणजे आतापासून इथं शून्यानं जर भागलं तर ह्याचं उत्तर 1 धरलं तर 12 बरोबर 15 गुणिले 1 येणार. म्हणजे 12 बरोबर 15 असं सिद्ध होणार. आणि 12 बरोबर 15 असं सिद्ध झालं तर आपण 117 बरोबर 225 असं सुद्धा सिद्ध करू किंवा कुठलीही आणि या मग गणिताला अर्थ राहणार नाही. अनेक गणिती निर्माण होतील आणि म्हणून या ठिकाणी आपण शून्यानं भागणं हे वर्ज्य मानलेलं आहे. त्या काळात ब्रह्मगुप्तांनी त्यावेळेला शून्यानं भागलं तर त्याचं उत्तर 0 येईल असं सांगितलं. पण त्याच्यामुळे अनेक अगणिती निर्माण व्हायला लागले, अगणिती निष्कर्ष मिळायला लागले आणि म्हणून मग ती कल्पना त्याची गणितींनी मान्य केली नाही. पण एक गोष्ट निश्चित झाली की जगातला पहिला शून्याचा वापर हा गणितामध्ये करता येऊ लागला आणि गणिताला खूप मोठं अवकाश निर्माण झालं, प्रगती करायला वाव निर्माण झाला. आणि मग दशचिन्ह पद्धत तयार करताना आपल्याला 10च्या गठ्ठ्याचा वापर करून दशचिन्ह पद्धत तयार झाली. 10 चिन्ह म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याच्या पुढची संख्या काढायची झाली तर याच संख्यांचा परत परत वापर केला तर मग 2 अंकी संख्या तयार होतील. आणि मग 2 अंकी संख्यांमध्ये दुसरं चिन्ह आणि त्याच्यावर पहिलं चिन्ह ठेवायचं. म्हणून 1 आणि 0 असं ठेवलं तर 10चा जन्म झाला. मग आता त्या दुसऱ्या चिन्हावर आपली पहिली 10 चिन्ह प्रत्येक वेळेला एक एक ठेवून गेल्यानंतर याला तर्कसंगत विचार म्हणायचं. कुठलंही चिन्ह कुठेही ठेवायचं नाही, सलग त्यानं बरोबर ओळीनं ठेवायचं. आणि मग एक त्याच्यापुढे 1 11, एक त्याच्यापुढे 2 12, एक त्याच्यापुढे 3 13 असं करत करत एक त्याच्यापुढे 9 आल्यानंतर सगळी चिन्ह झाली. आता आपल्याला एकाच्या ऐवजी तिसरं चिन्ह की जे 2 आहे ते वापरावं लागेल. आणि मग 2 आणि त्याच्यापुढे पहिलं चिन्ह 0 म्हणजे 20चा जन्म झाला. असं करत 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 आपण 9च्या पुढं 9 ठेवलं की जी 10 चिन्ह आहेत ती प्रत्येक चिन्ह एकमेकाच्या समोर सगळ्या प्रकारे ठेवून झाली. मी फार शब्द जबाबदारीने वापरतोय, त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की 6वर 7 ठेवून झाले, 7वर 6 ठेवून झाले, 8वर 1 ठेवून झाले, 1वर 8 ठेवून झाले, असे सगळ्या प्रकारे ठेवून गेले. पण हे जर आपण कसंही लिहिलं तर आपल्याला ते एखादा त्यातला एकावर 1 ठेवायचा प्रश्न आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आपण तिथं तर्कसंगत पद्धतीनं लिहिलं तर कुठलाही अंक राहणार नाही. कुठलंही एकमेकावर दुसरा एकमेकावर अंक ठेवणं राहणार नाही. म्हणून मग 2वर 1, 2वर 2, मग 3वर 1, 3वर 2, मग 4वर 1, 4वर 2, मग 5वर 1, 5 असं करत करत शेवटी 10व्या चिन्हावर पहिलं चिन्ह 9वर 1 येईल, दुसरं चिन्ह 9वर 1 येईल, त्याच्यानंतर 9वर 2 असं करत करत मोठ्या चिन्हावर मोठं चिन्ह म्हणजे 9 पुढं 9 लिहिल्यानंतर 99चा जन्म होईल. पुन्हा आपल्याला प्रश्न पडला, गणितामध्ये हा विचार येणार, त्यात 1 मिळवलं तर काय होईल. आणि मग 100 म्हणजे 3 अंकाचा वापर करायचा. म्हणजेच दुसरं चिन्ह घेऊन पहिलं चिन्ह 2दा ठेवायचं. म्हणजेच आपल्याला तिथं एकावर 2 शून्य लिहून 100 म्हणता येतील. मग पुन्हा 101 साठी 101, 102, 103 असं करत करत 109 पर्यंत आल्यानंतर आता 110 लिहिताना 1 पुढं 10 लिहायचं. आम्ही 10चं चिन्ह म्हणून 1 आणि 0 असं लिहितो. असं करत करत 999 पर्यंत जाणार. आणि मित्रांनो, अशी संख्या प्रणाली तयार झाल्यानंतर या दशचिन्ह पद्धतीनं जगाला खूप मोठी का देणगी दिली गेली तर या लिखाणाच्या पद्धतीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करणं खूप सोपं जायला लागलं. आणि संख्या लिखाण किती मोठ्या संख्या आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता येऊ लागल्या. तुम्ही थोडासा असा विचार करा की या संख्यांच्या ऐवजी जर रोमन लिपी असती
तर इतकं सोपं काम नव्हतं. चीनमध्ये तर 64च्या गटासाठी एखादा अंक धरायचा असं त्यांची 8च्या पटीमध्ये त्यांनी गट तयार केले होते. ती तर पद्धत आणखीन क्लिष्ट आहे. आहे पद्धत पण आहे, नाही असं नाही. आणि म्हणून आपली जी दशचिन्ह पद्धत होती, ही दशचिन्ह पद्धत 10 चिन्ह वापरताना ही शून्याची कल्पना ब्रह्मगुप्ताने दिली. हा जगाला दिलेला त्यानं सगळ्यात मोठी गणिताला दिलेली देणगी असं म्हणलं तर फारसं वावगणार नाही. आणि त्याच्यामुळे संख्या प्रणाली नीट तयार झाली. संख्या प्रणालीचा विस्तार झाला. संख्या प्रणालीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया आपल्याला सोप्या पद्धतीनं करता येऊ लागल्या. मला तुम्हाला आव्हान सुद्धा करता येईल की तुम्हाला अजून एखादी प्रणाली अशी तयार करता येईल का की जी आत्ताच्या प्रणालीपेक्षा सोपी असू शकेल का? असा थोडासा तुम्ही जर विचार केला तर आपण द्विचिन्ह पद्धत बघितली. त्याच्यामध्ये ही पद्धत फार सोपी आहे खरं तर. त्याच्यापेक्षा सोपी आहे ह्या दशचिन्ह पद्धत आहे. कारण तिथं फक्त बेरीज झाली तर 0-0 मिळवायचा, एका 0 मिळवायचा, 0त 1 मिळवायचा आणि एकात 1 मिळवायचा. एवढे 4च प्रकार आहेत. गुणाकारातही तसंच होणार. 0 गुणिले 0, 0 गुणिले 1, 1 गुणिले 0. हे गुणाकारामध्ये करता येईल. वजाबाकीमध्ये 0 वजा 0, 1 वजा 0 आणि 1 वजा 1 एवढे 3च प्रकार येतील करता खरं तर. म्हणजे ही पद्धत द्विचिन्ह पद्धत ही खूप त्याच्यापेक्षा सोपी आहे. पण ह्यात एक मर्यादा ती अशी आहे की याच्यामध्ये संख्या लिहिताना खूप अंकी संख्या तयार होतात. तिनासाठी आपण परवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की 2च्या पटीत लिहिणारी संख्या ही 10च्या पटीत येते. म्हणजे 2साठी 10 येतात, 4साठी 100 येतात, 8साठी 1000 येतात. म्हणजे आपण दशचिन्ह पद्धतीमध्ये 8 ही एक अंकी संख्या आहे, पण द्विचिन्ह पद्धतीमध्ये ती 3 अंकी होऊन जाते आणि त्याच्यामुळे संख्यांची लांबी वाढते. संख्या खूप तिथं येतात, खूप मोठ्या अंकी संख्या येतात आणि ही त्याची मर्यादा आहे. मित्रांनो, गणितातल्या कुठल्याही संकल्पनेला, गणितातच नाही व्यवहारात सुद्धा कुठल्याही गोष्टीचा विचार करताना त्याला मर्यादा काय आहेत आणि त्याचा स्कोप किती आहे या दोन्ही पद्धतीने विचार केला तर काही फायदेशीर गोष्टी असतात, काही तोट्याच्याही गोष्टी असतात आणि मग त्यातल्या त्यात काही गोष्टींचा वापर कुठं करता येईल की जो जास्त चांगला आहे असा गणिती लोक विचार करतात आणि त्यातून गणिताचा विकास होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.